उज्ज्वला बैसाने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। सुरगाणा वन क्षेत्रात खैर तस्कर पुष्पा टोळीचे सदस्य वन अधिकाऱ्यांच्या ताब्यात, पुष्पाचा शोध सुरू। सुरगाणा तालुक्यातील डोलारा ते खुंटविहीर रस्त्याने खैर लाकडाची अवैधरित्या तस्कर होणार असल्याची गुप्त माहिती वन अधिकाऱ्यांना कळताच तात्काळ एक टीम तयार करून सदर भागात गस्तीकरिता रवाना झाली। सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास खुंटविहीर रस्त्याने डोलाराकडे एक 4 चाकी स्कॉर्पिओ वाहन येताना दिसले। वन अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी थांबवले असता त्यातील 3 इसम वाहन सोडून जंगल भागात पळताना दिसले। वन अधिकाऱ्यांनी सिने स्टाईल पाठलाग करीत वाहन चालक नवनीत मोतीराम बंगाळ राहणार बंगाळपाडा यास पकडले। यामध्ये वाहन GJ05 CB 6417 यामध्ये खैर नग 10 सह आरोपीसह ताब्यात घेतले। तसेच सदर खैर लाकूड वाहतूक करून घेणे कामी दुचाकी MH15 JG 8316 वरून पेट्रोलिंग करीत असताना महेश किसन चौधरी राहणार बोरचोंड व बंधन देवेंद्र चौधरी राहणार बोरचोंड यास वाहनासह तपास कामी ताब्यात घेतले। कारवाईत 3 आरोपी नवनीत मोतीराम बंगाळ राहणार बंगाळपाडा, महेश किसन चौधरी राहणार बोरचोंड, बंधन देवेंद्र चौधरी यांना दिनांक 25 जून सुरगाणा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 27 जून पर्यंत आरोपींना फॉरेस्ट कस्टडी दिली आहे। कारवाईत 4 चाकी वाहन, एक दुचाकी, खैराचे 10 नग असा एकूण जवळपास 4,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। कारवाईत सहाय्यक वन संरक्षक विभाग, फिरते पथक वन परिक्षेत्र क्षेत्र अधिकारी राहुल घरटे, वन परिक्षेत्र अधिकारी सुरगाणा विजय वेलकर, वनपाल हेमराज महाले, सावळीराम गायकवाड, सुभाष भोये, वनरक्षक गणेश वाघ, तुकाराम चौधरी, लक्ष्मण देशमुख आदींनी परिश्रम घेतले। येस मराठीसाठी लक्ष्मण बागुल, बोरगाव। अशा प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा येस मराठी न्यूज।